तर आज बनवूया जळगाव स्पेशल वांग्याचं भरीत. वांगे धुवून घेतल्यानंतर छान पुसून घेऊ. त्यांना अशा प्रकारे टोचे पाडून घेऊ चमच्याने किंवा चाकूने पण मारू शकतात तुम्ही. त्यानंतर त्याला तेल लावून घेऊ छान प्रकारे. त्याला तेल लावून झाल्यावर गॅसवर भाजू. गावाकडे तर काड्यांवर भाजतात, आपल्याकडे काड्या नसल्यामुळे आपण गॅसवर भाजू. आणि छान प्रकारे भाजून झाल्यानंतर काढून घेऊ. परत गॅसवर तवा ठेवू. तव्यावर मिरच्या टाकून घेऊ. मिरच्यावर थोडं तेल टाकू आणि भाजून घेऊ. त्यानंतर थोडा लसूण टाकू. तो भाजून झाल्यावर काढून घेऊ आणि खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेऊ. एकदम बारीक पण नाही. त्यानंतर कांदापात काटून घेऊ. मी कांदापात आधीच धुवून ठेवून दिलेली होती. नंतर हे कांद्याच्या पातीचे कांदे पण कापून घेऊ. आणि कांद्याच्या पातीला जर कांदे कमी असले तर मग कांदे आपल्याला घ्यावे लागतील. नंतर खोबरं कापून घेऊ थोडंसं. कांद्याच्या पातीला कांदे कमी असल्यामुळे मी छोटे छोटे 2 कांदे पण घेतलेले. त्यानंतर कोथिंबीर घेऊ. कोथिंबीर जास्त पण असला तर छान लागतं, त्यामुळे तुम्ही कोथिंबीर जास्तसुद्धा घेऊ शकतात. मी 1 किलो वांगे घेतलेले आहेत. वांगे आता आपले थंड झालेले, त्यांना आपण सोलून घेऊ. वांगे थंड झाल्यावरच सोलायचे, खूप छान सोलले जातात. गरम गरम हाताला चटके पण लागतात आणि सोललेही जात नाही. त्यानंतर चेक करून घेऊ. नंतर त्यांना मॅश करून घेऊ. वांगे चांगल्या प्रकारे मॅश झाल्यानंतर कढई ठेवू. कढईमध्ये तेल टाकू. तेल थोडं जास्त टाकायचं आहे, भरीतला तेल जास्त लागतं. त्यानंतर मोहरी टाकू, जिरं टाकू, कढीपत्ता टाकून घेऊ, थोडे शेंगदाणे टाकून घेऊ. त्यानंतर कांदा टाकू आणि छान परतून घेऊ. त्यानंतर वाटून घेतलेलं ठेचा टाकून घेऊ. ठेचा पण छान झाला मग खोबरं टाकून घेऊ. त्यानंतर मीठ टाकू चवीनुसार. धने पावडर टाकून घेऊ. थोडा गरम मसाला टाकू. गरम मसाला जास्त पण नाही टाकायचा त्यानंतर कांद्याच्या पातीचे जे कांदा होता तो टाकून घ्यायचा आधी. त्याला थोडं परतून घ्यायचं. नंतर मग कांदापात टाकायची. हे बघ, आता कांदापात आपण टाकून घेऊ. त्यानंतर छान त्याला परतून घेऊ. ते झाल्यावर त्यामध्ये मॅश केलेले वांगे टाकायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. परतत राहायचं. गॅसची फ्लेम लो ठेवायची. त्यानंतर कोथिंबीर टाकायचा. झालं आपलं भरीत रेडी. आता आपण बनवून घेऊ भाकरी. तुम्ही यासोबत कणण्याची भाकरसुद्धा बनवू शकतात. कणण्याची भाकर भरीतसोबत छान लागते. नाहीतर मग पुऱ्या पण बनवू शकतात. तर आम्ही भाकरी खातो म्हणून मी भाकर बनवली. तर त्यासाठी ऑप्शन आहे. तुम्ही भाकरीसुद्धा बनवू शकतात, पोळी बनवू शकतात किंवा मग पुरीसुद्धा बनवू शकतात. सर्व छान लागतं भरीतसोबत. पुरी खा, भाकरी खा, पोळी खा. चला तर मग आपली भाकर आता बनवून रेडी होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. झालं आपलं ताट रेडी. या मग जेवण करायला.